सांगली तासगाव रस्त्यावरील कुमठे फाटा परिसरातील वळण रस्त्यावर दुचाकी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झालाय। या अपघातात मातेसह तिची 2 चिमुकली लेकरं जागीच ठार झाली आहेत, तर पती गंभीर जखमी झाले असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सकाळी 10:15च्या सुमारास हा अपघात झालाय। काळीच पिळवटणाऱ्या या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली आहे। दीपाली विश्वास महारुगडे, त्यांचा मुलगा सार्थक आणि राजकुमार अशी मृत झालेल्यांची नावे आहेत, तर दुचाकीस्वार विश्वास दादासो महारुगडे हा गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर जीप चालक नितेश उर्फ नाट्या कोळेकर हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। जखमी विश्वास महारुगडे हा हमाली आणि मोलमजुरी करतो। तो मूळचा तळेवाडी येथील आहे। कामानिमित्त तो सांगलीतील आंबा चौक परिसरात राहण्यास आहे। काही वर्षांपूर्वी त्याचा आणि दीपाली यांचा विवाह झाला होता। दोघांनाही सार्थक आणि राजकुमार ही 2 गोंडस मुलं। तळेवाडी येथील एका वाडीत नातेवाईकाचा आज लग्न सोहळा होता। सकाळी 9 वाजता तो आपल्या पत्नी मुलांसह दुचाकीवरून तासगाव मार्गे निघाला होता। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कुटुंबीय तयार होऊन निघालं होतं। कुमठे फाट्याजवळील एका पेट्रोल पंपाजवळ काळाने त्यांच्यावर घाळा घातला। समोरून सांगलीच्या दिशेने प्रवासी जीप भरधाव वेगाने येत होती। जीप चालकाने ओव्हरटेक करण्यासाठी जीप रस्त्याच्या विरुद्ध बाजूला घेतली। समोरून येणाऱ्या दुचाकी चालक विश्वास याला अंदाज आला नाही। क्षणात दोघांची समोरासमोर धडक झाली। अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला। दुचाकीचे चाक मोडून पडलं होतं। यावेळी मागे बसलेल्या पत्नी दीपाली यांना डोक्याला गंभीर मार लागला। त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सार्थकच्या गळ्याला पत्रा कापला, तर राजकुमारच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने दोघांचाही मृत्यू झाला। तर विश्वासच्या कमरेला पायात गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला। दरम्यान अपघातानंतर संशयित चालक कोळेकर हा घटनास्थळावरून पसार झालाय। परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। लोकांनी तातडीने आपत्कालीन रुग्णवाहिकेस कॉल केला। रुग्णवाहिका दाखल होताच विश्वास यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। अन्य तिघांचे मृतदेहही रुग्णालयात दाखल केले। उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। केंद्र शासनातर्फे देशभरात 27 आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भातील छोट्या शहरांमध्ये AI डेटा लॅब सुरू करण्याचा विचार करत आहे, पण त्यात सांगलीसारख्या शहरातील शेतकऱ्यांना कुशल करण्याचा विचार केला आहे का, असा सवाल खासदार विशाल पाटील यांनी आज संसदेत विचारलाय। त्याला उत्तर देताना माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हे विशाल पाटील यांचं समाधान करू शकले नाहीत। खासदार विशाल पाटील म्हणाले, देशभरात सरकार 27 AI डेटा लॅब बनवत आहे, त्याचा लाभ आमच्या सांगलीसारख्या छोट्या शहरांना होणार आहे का, तसा काही विचार सरकार करत आहे का? आज त्या भागातील शेतकऱ्यांना अशा लॅबची गरज आहे, त्यातून त्यांना कुशल बनवता येईल, त्याचा उपयोग शेती उत्पादन वाढीसह बाजारपेठ निर्मितीसाठी करता येईल। एका सर्वेक्षणानुसार देशात आगामी काळात 97 मिलियन AI जॉब निर्माण होणार असल्याचं सांगितलं जातं। 85 मिलियन नोकऱ्या या पारंपरिक नोकऱ्यांची जागा घेतील असा अंदाज आहे। त्या तुलनेत प्रशिक्षण दिलं जात आहे का? नसेल तर मग ही गरज आपण कशी पूर्ण करणार आहात? 3 लाखच लोकांना प्रशिक्षण देऊ शकलो आहोत, ती पुरेशी नाही। आपली योजना काय आहे? मंत्री वैष्णव यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशा योजना लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करत आहेत असं उत्तर दिलं। त्यांनी द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये अशा लॅब बनवण्याचा विचार असल्याचं सांगितलं। महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे लॅब बनवली जाणार असल्याचाही उल्लेख केला। कोल्हापूर पुणे, सातारा पुणे नंतर आता बीड पुणे शिवाई गाडी सुरू झाली आहे। मग सांगलीतून पुण्याला जाण्यासाठी शिवाई गाडी का सुरू होत नाही या संदर्भात आता एसटी महामंडळ प्रशासनाने प्रयत्न करावेत, अन्यथा प्रवाशांना घेऊन आंदोलन करू, असा इशारा नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिलाय। ते म्हणाले, पुण्याला जाण्यासाठी राज्यातील अनेक आगारातून शिवाई बस सुरू केली आहे, मात्र सांगलीतून ही गाडी सुरू होत नाही। सांगलीच का मागे राहिली आहे? सांगली एसटी महामंडळ प्रशासन आहे की नाही, असा सवाल आता उपस्थित होतोय। यासाठी लोकप्रतिनिधी काय करणार आहेत का नाहीत? सांगली पुणे सध्या शिवशाही बसेस सुरू आहेत, पण या बसेस अनेक ठिकाणी बंद पडल्याचं चित्र आहे। या शब्दाचा अपमान होतोय। त्यामुळे सांगली ते पुणे लवकरच शिवाई गाडी सुरू करावी, अन्यथा प्रवाशांना घेऊन आंदोलन करू, असा इशारा सतीश साखळकर यांनी दिलाय। महापालिका क्षेत्रात स्वच्छतेचं काम नियोजनबद्ध आणि शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आयुक्तांकडून आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात, मात्र या सरसकट बदल्यांना आरपीआयने विरोध केलाय। सरसकट बदल्या करू नयेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे करण्यात आली आहे। महापालिका क्षेत्रात स्वच्छतेच्या अनेक तक्रारी आल्या आहेत, त्यामुळे आयुक्तांनी स्वच्छतेचा आराखडा तयार केलाय। त्यानुसार सोमवारपासून आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे।
मात्र कर्मचाऱ्यांच्या सरसकट बदल्या करण्यात आल्या असून या बदल्यांमुळे महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते आणि गैरसोयी सामोरं जावं लागत असल्याची तक्रार आरपीआयने केली आहे. सांगलीवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या महिलांची मिरज व कुपवाड येथे बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या बदल्या अन्यायकारक असून या बदल्या रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, माजी आमदार दिनकर पाटील, मनोज गाडे, अरुण आठवले, अजय उबाळे, दिनेश साबळे, बापूसाहेब ठोकळे, सचिन ऐवळे, गजानन गस्ते, ॲडव्होकेट दादासाहेब वाघमारे, शिवाजी लांडके आदी जण उपस्थित होते. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत आष्टा येथील बोडकेमाळा रस्त्यावरील 6 ते 7 एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये संभाजी सूर्यवंशी, भगवान पवार, वैभव पवार, दिनकर पवार, इलाई संद्रे, बुधगावकर या शेतकऱ्यांच्या ऊस क्षेत्राचा समावेश आहे. सदर ऊस क्षेत्रात असणाऱ्या ठिबक सिंचनाच्या पाईप जळून खाक झाले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले. सदर घटनेचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सदर क्षेत्रास राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा गटाचे कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी आणि सहकारी यांनी भेट देऊन सदर क्षेत्रातील ऊसतोड तात्काळ चालू करून शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. शामरावनगर येथील मुख्य रस्त्याच्या पॅचवर्कचं काम 2 दिवसात सुरू करण्याबरोबर शामरावनगरमधील सांडपाण्याचा निचरा तातडीने केला जाईल अशी ग्वाही उपायुक्त वैभव साबळे यांनी दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संदीप देवळी यांनी सुरू केलेलं उपोषण दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. पावसाळ्यात पडलेल्या पावसाचं पाणी शामरावनगरमध्ये अजूनही कायम आहे. महादेव कॉलनी, सोनार सोसायटी, कालिका नगर परिसर, गंगोत्री नगर आणि घोडावत जमिनीमधील सर्व सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होणं आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने प्रयत्न केले नाहीत. याशिवाय शामरावनगर येथील मुख्य रस्ता खराब झालाय. ड्रेनेजचं चेंबर रस्त्यावर असल्याने अपघात होत आहेत. यासह श्रीराम कॉलनी, ज्येष्ठराज कॉलनी आणि सिद्धिविनायक चौक येथील विकलेला खुला भूखंड महापालिकेच्या ताब्यात घ्यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांनी शामरावनगर येथे मंगळवारपासून उपोषण सुरू केलं होतं. या उपोषणस्थळी एकही अधिकारी फिरकले नव्हते. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी नगरसेवक हनुमंत पाटील, सर्जेराव पाटील यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यानंतर महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी उपोषणकर्ते संदीप दळवी यांची भेट घेतली. यावेळी साबळे यांनी रस्त्याच्या कामाचं पॅचवर्क 2 दिवसात सुरू करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर दळवी यांना सरबत देऊन उपोषण सोडवलं. आष्टा वाघणी रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या उभ्या असलेल्या ट्रॉली धडकून मोटरसायकलस्वार शेतकरी जखमी होऊन उपचारादरम्यान मयत झाला. कुमार भाऊ मुडे असं मयताचं नाव आहे. ट्रॉली रस्त्यावर लावणाऱ्या ट्रॅक्टर चालक वसंत लक्ष्मण अलदर याच्या विरोधात आष्टा पोलीस ठाण्यात भाऊसाहेब अण्णाप्पा मुडे यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी 6:45 वाजण्याच्या दरम्यान आष्टा वाघणी रस्त्यावर प्रतीक बारच्या पुढे आरोपी ट्रॅक्टर चालक वसंत अलदर यांनी उसाने भरलेली ट्रॉली लावली होती. सदर ट्रॉलीस कुमार मुडे हे M80 मोटरसायकलवरून येऊन धडकले. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन शासकीय रुग्णालयात सांगली येथे उपचारादरम्यान मयत झाले. अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत. जिल्ह्यात 8 महिन्यातच जीएसटी वसुली 1000 कोटींच्या घरात गेली आहे. 2024 ते 2025च्या आर्थिक वर्षातील पहिल्या 8 महिन्यात जिल्ह्यात 993 कोटी रुपये जीएसटी संकलन झालंय. मागील वर्षाचा विचार केला तर यावर्षी जीएसटी वसुलीत 20% वाढ आहे. नोव्हेंबर महिन्यात 118 कोटी महसूल झाला. गत महिन्यात महसुलात 11% वाढ झाल्याचे केंद्रीय जीएसटी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. देशात चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 या 8 महिन्यात 14,56,711 कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2023 मध्ये जीएसटीचं एकूण संकलन 2,13,146 कोटी होतं. या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यात मात्र हेच जीएसटी संकलन 8% वाढून 2,30,474 कोटी रुपयांवर पोहोचलंय. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात 118 कोटी महसूल गोळा झालाय. गत महिन्यात महसुलात 11% वाढ झाल्याचं केंद्रीय जीएसटी विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय. एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 कालावधीपर्यंतच्या जीएसटी संकलनात वाढ होण्यात सांगली जिल्हा आघाडीवर आहे. देश पातळीवर ही वाढ 9%, राज्य पातळीवर 8%, मात्र सांगलीची वाढ 11% आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम या वाढीवर दिसून येतोय. केंद्र व राज्य जीएसटी विभागाने लेखापरीक्षण तसेच कर चुकवेगिरी विरोधी कारवाया केल्यानेही या वसुलीत वाढ दिसतेय. कर निर्धारणा, विवरणपत्रे छाननी यासाठी केंद्र आणि राज्य दोन्ही विभाग कार्यरत असून त्याचे परिणाम दिसत आहेत. सणासुदीचे दिवस यामुळे महसूल वाढलाय. यावर्षी परतीच्या पावसाने शेतीचे तसेच भाजीपाल्यांचं नुकसान झालं होतं. त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला.
अवकाळी पाऊस झाल्यानंतर कडाक्याची थंडी वाढली, त्यामुळे भाजीपाला आणि ऊस शेतीवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालाय. त्यावर उपाय म्हणून वारणा तालुक्यातील शेतकरी वर्ग आज परिसरात आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाला सांगड घालत ड्रोनने फवारणी करू लागलाय. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ड्रोनद्वारे पिकांवर औषध फवारणी केली जाते. यंदाच्या वर्षी मान्सून वेळ दाखल झाला, मात्र परतीच्या पावसाने पिकांचं मोठं नुकसान झालं. याच महिन्यात पुन्हा ढगाळ हवामान होऊन काही ठिकाणी पाऊस पडला, याचा परिणाम पिकांवर होऊ लागलाय. भाजीपाल्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आता शेतकरी झटत आहेत. वारणा तालुक्यातील एका शेतकऱ्याने मात्र तंत्रज्ञानाची सांगड घालत ड्रोनद्वारे औषध फवारणी सुरू केली आहे. याची चर्चा आता पंचक्रोशीत होऊ लागली आहे.